राम राम मंडळी मंडळी कालच भव्य दिव्य असं पंच मैदान छत्रपती केसरी 2025 पार पडलं. या मैदानात खरं तर प्रथम क्रमांक पाखरे आणि भोंगाचा होता, पण गाडी गाडी फॉल झाल्यामुळे हा निकाल वादा आणि कॉकटेलला देण्यात आला. निकाल जाहीर केल्यानंतर भोंगाचे मालक मिलिंद शेठ नाराज झाले आणि भोंगा लगेचच मुंबईला रवाना झाला. तिथे गेल्यानंतर एक मुलाखत देत असताना भोंगाचे मालक यांनी धक्कादायक निर्णय घेतला की भोंगा इथून पुढे घाटावरती पाळणार नाही. असा का निर्णय घेतला आणि कालच्या मैदानात छत्रपती केसरी मैदानात नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, भोंगाच्या मालकांनी मुलाखतीमध्ये सांगितल्यानुसार की भोंगा हा पब्लिकचा ठाम बैल आहे. मुंबईला पब्लिकनेच पळतो आणि भिंजोड म्हणजे पब्लिकचाच खेळ. तर काल फायनल पब्लिकने पळत असताना निकालसुद्धा भोंगा आणि पाखरे यांनीच घेतला होता, पण निकालाच्या आधी गाडीचं चाक तासामधून पळत होतं आणि पाखऱ्याचा पाय थोडासा तासाला टच झाला होता. तासाच्या पलीकडे जात असताना पाय हवेत होता असं दिसतंय. आणि त्यानंतर तरीसुद्धा संघटनेचा नियम आहे तो सर्वच गाड्या मालकांना सारखा आहे आणि पाखराचे मालक बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष असून सुद्धा आम्ही तो निर्णय मान्य केला आणि पाच नंबर दिला तरी पण आम्ही समाधानी आहोत. पण तरीसुद्धा ते संघटनेवरती आणि कमिटीवरती नाराज झाले, कारण त्यांची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची विनंती आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील गाडी मालकांची विनंती आहे. पब्लिकने जी गाडी पळते त्या गाडीला थोडीशी सूट दिली पाहिजे, कारण पब्लिकने गाडी पळते आणि त्या गाडीच्या शेजारीच फुल पब्लिक असते आणि त्या पब्लिकला भोजून शेवटी ते नंदी आहेत भोजून लॉबीटच होणारच. आणि त्याच्यामुळेच कालसुद्धा पाखऱ्याचा पाय लॉबीटच झाला. तर पब्लिकच्या गाडीला सूट पाहिजे की गाडी लॉबीटच झाली तर निकाल न देता तास पलटी झाला, जर गाडी दुसऱ्या तासात गेली तरच निकाल दिला पाहिजे. तुम्ही पुसेगावचं हिंदकेसरी मैदानसुद्धा पाहिलं असेल, त्या मैदानातसुद्धा असंच घडलं होतं. पब्लिकने पळत होती बकासूर आणि सारथीची गाडी आणि पब्लिकमुळे ही गाडी फॉल झाली आणि 1 नंबर येऊन सुद्धा त्यांना 10 नंबर देण्यात आला. हिंदकेसरी मैदानासाठी मानाच्या मैदानासाठी गाडा मालक 1 वर्ष वाट बघत असतो आणि मेहनत करत असतो आणि पब्लिकच्या थोड्याशा चुकीमुळे जर त्यांचा निकाल जात असेल तर हा प्रत्येक गाडी मालकावर अन्यायच आहे. मग तो मोठा असो नाही तर लहान असो, कारण शेवटी तो महादेवाचा नंदी आहे, देव आहे. त्यामुळं कोणत्याच नंदीवरती अन्याय नाही झाला पाहिजे. आणि त्यानंतर ते पब्लिकवर सुद्धा भडकले. पब्लिकला सुद्धा विनंती आहे की पब्लिकने लांबूनच शर्यत पाहिली पाहिजे, गाडीच्या जवळ न येता लांबूनच पाहिले पाहिजे. आपल्यामुळे कोणत्या नंदीवरती अन्याय नाही झाला पाहिजे हे प्रत्येक पब्लिकाने काळजी घेतली पाहिजे, जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. एवढंच नव्हे तर त्या नंदीसाठी नव्हे तर स्वतःसाठी काळजी घेतली पाहिजे, कारण जर एखादी गाडी पब्लिकने बुजली आणि पब्लिकमध्ये शिरली तर धडपडता पण येत नाही, कुठे लागलं आणि कसं लागलं सांगता येत नाही. हातपाय मोडले तर आयुष्यभर तसंच आयुष्य काढावं लागेल. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःसाठी तरी पब्लिकने लांब राहायला पाहिजे. आपण प्रत्येक मैदानात ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकतच असतो, सारखे ॲम्ब्युलन्स चालूच असते. हे कोणासाठी तर ह्या पब्लिकसाठी. काही जण असतातच कधी नव्हत शर्यत बघायला जातात, बैलगाडी शर्यत बघायला जातात आणि पुढे काढतात. आपल्यामुळे त्या नंदीचं सुद्धा नुकसान होतं आणि आपलं सुद्धा नुकसान होतं. त्यामुळे पब्लिकने काळजी घेतली पाहिजे, जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यानंतर मिलिंद शेठ असे सुद्धा बोलले की भोंगा इकडेच पळेल बिनजोडला, पण 2-4 महिन्यानंतर जरी गेला तर मी न जाता नियोजन विठ्ठलांकडे देईन आणि ते नियोजन करते, त्या नियोजनात भोंगा घाटावरती पळेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय मिलिंद शेठ यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? भोंगा घाटावरती आला पाहिजे का नाही? त्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित आपल्या भोंगा घाटावरती पाहायला मिळेल. तर तुम्हाला काय वाटते, भोंगा घाटावरती आला पाहिजे का नाही? आणि त्यांच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा.
चालत मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.